कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत कोणत्याही पाहुणे मंडळी या ठिकाणून हलणार नाही। कारण तुम्ही तुमचा सत्कार घेतला, तुम्ही तुमची डॉक्युमेंटरी घेतली, तुमचा पुरस्कार घेतला म्हणजे जायचं नाही, प्रत्येकाची बघायचंय कोण कोणत्या क्षेत्रातून आहेत, कोण कसं काम करतंय हे सर्व तुम्ही बघितलं पाहिजे। प्रत्येकाच्या कलागुणांना आपण वाव दिला पाहिजे। आपण जसा आपला मान सन्मान करतो दुसऱ्याचा सुद्धा आपण मान सन्मान केला पाहिजे। गिव्ह रिस्पेक्ट टू टेक रिस्पेक्ट म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही यूज करा। सर्वांना विनंती आहे सहकार्य करावे। धन्यवाद। पुढचा सन्मान दिला जातोय सन्माननीय वृषलीताई साताळकर। विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेमाची छाया। सुहास रामचंद्र शेंडे। मुळशी तालुक्यातील माले ग्रामपंचायतीचे लोकाभिमुख दूरदृष्टी संपन्न नेतृत्व म्हणजे माननीय श्री सुहास रामचंद्र शेंडे। सरपंच या पदाचा उपयोग केवळ सत्ता म्हणून न करता जनतेच्या सेवेसाठी एक संधी मानून त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली। स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, ग्रामसौंदर्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात माले ग्रामपंचायतीने मिळवलेली प्रगती ही त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची साक्ष आहे। हीच कार्यकुशलता आणि लोकसेवेची निष्ठा लक्षात घेऊन राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे। सुहास शेंडे एक आदर्श, प्रेरणादायी आणि परिवर्तन घडवणारे सरपंच। धन्यवाद। राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय सुहास रामचंद्र शेंडे। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय सुहास रामचंद्र शेंडे यांच्यासाठी झाला पाहिजे। धन्यवाद। यानंतर पुढचा सन्मान प्रदान केला जातोय सन्माननीय सकाराम खोत। सन्माननीय सकाराम खोत। पळसदेव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या भूमीतून उगम पावलेले एक सामाजिक भान असलेले कार्यकर्ते म्हणजे माननीय श्री सखाराम काशीनाथ खोत। समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी सतत झटणारे, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जागृती यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये स्वतःला झोकून देणारे सखाराम खोत हे नाव आज पुणे जिल्ह्यात। धन्यवाद। सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार देऊन सकाराम काशीनाथ खोत यांना सन्मानित। त्यांच्या समाजाभिमुख योगदानाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे। सखाराम यानंतरचा पुढचा सन्मान पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय सचिन दशरथ रणपिसे, चित्रपट निर्माते दिग्दर्शक, राज्यस्तरीय कला रत्न पुरस्कार सन्माननीय सचिन दशरथ रणपिसे। चित्रपट सृष्टीत आपल्या संकल्पना, दृष्टिकोन आणि कलात्मकतेच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे माननीय श्री सचिन दशरथ रणपिसे वालचंद नगर कळंब, जिल्हा पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक। त्यांनी सामाजिक भान असलेल्या कथा, नव्या दमाचे कलाकार आणि सृजनशील दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान हे उल्लेखनीय आहे। यास त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले आहे। माननीय सचिन रणपिसे सरांना या सन्मानासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन। धन्यवाद। राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सचिन दशरथ रणपिसे यांना सन्मानित केले जाते आणि हा पुरस्कार ज्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय ते सन्माननीय मंगळराव दशरथ पांढरे यांना विनंती करतोय सन्माननीय सचिन दशरथ रणपिसे यांना आपण पुरस्कार प्रदान करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या मान्यवरांसाठी झाला पाहिजे। यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला जातोय ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य कलाकार घडवले, रुजवले असे सुप्रसिद्ध अभिनेते सन्माननीय महेश दादा देवकाते पाटील। कलेची निष्ठा, अभिनयाची ओळख आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेलं खास स्थान। चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयातून विशेष छाप पाडणारे कलाकार
माननीय श्री महेशदादा मारुतराव देवकाते पाटील, मुक्काम पोस्ट भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या कलात्मक योगदानाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा अभिनय, समाज प्रबोधन आणि कलाकार म्हणून घेतलेली वाटचाल ही आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या गौरवाच्या निमित्ताने त्यांच्या यशाला आमचा मनपूर्वक सलाम. मानाचा मुजरा त्या कलाकारासाठी ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय महेश दादा देवकाते यांच्यासाठी झाला पाहिजे. त्यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय. भिगवण नगरीवरून आलेले आदरणीय महेश दादा देवकाते यांच्याबरोबर सावलीप्रमाणे काम करणारे महेश दादांचे सहकारी मित्र, विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बंधू, दादांचे बंधू देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत. मी महेश दादांच्या बंधूंना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि दादांना आपल्या शुभ हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये सन्मानित करायचं आहे. सन्माननीय महेश दादा देवकाते यांचा सन्मान, यांना पुरस्कार प्रदान केला जातोय. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्मान्य मखळराव दशरथ पांढरे. मखळराव दशरथ पांढरे चव्हाणवाडी वाघोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या मातीने घडवलेला एक कर्मयोगी मेंढपाळ म्हणजे माननीय श्री मखळराव दशरथ पांढरे. शेतीसोबत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून ती त्यांच्या निष्ठेची, मेहनतीची आणि परंपरेची शान आहे. दुर्गम भागात मेंढपाळीच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा उचलला आहे. स्वतःच्या व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पशुधनाची काळजी आणि इतर मेंढपाळांसाठी मार्गदर्शन या सगळ्या क्षेत्रात त्यांचं कार्य आदर्शवत ठरलं आहे. त्यांच्या या समर्पित योगदानाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श मेंढपाळ पुरस्कार 2025 प्रदान करण्यात. येळकोट येळकोट बाळूमामाच्या नावाने आवाज कमी येतोय. बाळूमामाच्या नावाने धन्यवाद. हा खरं मराठी माणसाचा सन्मान आहे. धन्यवाद. यानंतर सन्मान्य ज्ञानदेवजी लंके, पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्मान्य ज्ञानदेवजी लंके. निघोज पारनेर तालुक्यातील कुंड पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध गाव आणि या गावाचा आत्मा म्हणजे माननीय श्री ज्ञानदेव नामदेव लंके, ज्यांना संपूर्ण भागात माऊली शेठ म्हणून ओळखलं जातं. स्वतःच्या पदरमोडीतून लोकवर्गणीच्या सहकार्याने देवींची शिल्प असोत, कुंडाजवळ गुराखी गाय वासराची शिल्पकल्पना असो की गावातील मंदिरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी, माऊली शेठ यांनी प्रत्येक कामात मन, शरीर आणि अर्थ घालून योगदान दिलं आहे. गोरगरिबांना मदत, सामाजिक आणि धार्मिक कार्य, शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य, पद नसतानाही अखंड सेवा करणं हीच त्यांची खरी ओळख. या समाजाभिमुख सेवेसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले आहे. माऊली शेठ आपले धन्यवाद. राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार दिला जातोय सन्माननीय नामदेव उर्फ माऊली नामदेव लंके. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर माऊलींसाठी झाला पाहिजे. यानंतर सन्माननीय घनश्याम बापू हाके. पुढचा सन्मान प्राचीताई पालवे. पुणे शहरातील हडपसर परिसरात समाजसेवेचा सन्मान भारत वाबळे. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय भारत वाबळे.
विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाचं बीज पेरणारे शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रेरणास्त्रोत म्हणजे प्राध्यापक भारत उत्तमराव वाबळे सर, उपप्राचार्य, जिजामाता माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, ज्ञानेश्वर नगर, भेंडे, नेवासा, जिल्हा अहमदनगर. शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विश्वास ठेवत त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले. त्यांच्या मार्गदर्शनात शिक्षण संस्थेचा दर्जा उंचावला आणि सामाजिक जाणीव असलेली पिढी घडवण्याचे कार्य ते आजही निष्ठेने करत आहेत. या अतुलनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. प्राध्यापक वाबळे सर शिक्षक नाहीत, ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार आहेत. धन्यवाद. राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार देऊन सन्मान्य भारत उत्तमराव वाबळे यांना पुरस्कार प्रदान केला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सन्मान्य भारत उत्तमराव वाबळे यांच्यासाठी झाला पाहिजे. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्मान्य डॉक्टर धनंजय होनमाने. प्राध्यापक डॉक्टर धनंजय महादेव होनमाने. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके नव्हे, तर समाज घडवण्याची एक पवित्र साधना आहे आणि या साधनेत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर धनंजय महादेव होनमाने. क्रांतीअग्रणी डॉक्टर जी.डी. बापूलाड महाविद्यालय कुंडल येथे शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने 2025 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना सन्मानाने प्रदान केला जात आहे. धन्यवाद. हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नाही, तर प्रत्येक त्या शिक्षकाचा आहे जो ज्ञानाच्या मशालीने समाज उजळवत आहे. प्राध्यापक डॉक्टर धनंजय महादेव होनमाने सर, तुमचं कार्य, तुमचा ध्यास आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातोय प्राध्यापक डॉक्टर धनंजय महादेव होनमाने. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय अशोक लवटे. सन्माननीय अशोक नागोराव लवटे. शिक्षण हाच खरा परिवर्तनाचा मंत्र. हा मंत्र घेऊन एका दूरवरच्या ग्रामीण भागात एक नवा प्रकाश पसरतोय. पालम तालुक्यातील डोंगराळ भागात शिक्षणाचा एक सुवर्णयोग घडवला आहे प्राध्यापक अशोक लवटे यांनी. त्यांच्या अथक परिश्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी CBSE शाळेची स्थापना झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना मिळणार आहे दर्जेदार शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आणि एक उज्ज्वल भविष्यासाठीची मजबूत पायरी. प्राध्यापक अशोक लवटे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात नाविन्य स्पर्धा परीक्षांसाठी. धन्यवाद. राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय अशोक नागोराव लवटे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय अशोक नागोराव लवटे यांच्यासाठी झाला पाहिजे. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय भावनाताई पालवे. सन्माननीय भावनाताई पालवे पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय. एक गाव, एक स्वप्न आणि एक जिद्दी नेतृत्व. सिरसाटवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आदर्श सरपंच सौ भावना अभिनव पालवे यांच्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे. गावाचा विकास हा केवळ योजना तयार करून होत नाही, तो प्रत्यक्ष अंमलबजावणीनेच शक्य असतो. सौ भावना पालवे यांनी शिक्षणाच्या प्रगतीसाठी शाळांचे सक्षमीकरण केले, आरोग्य सुविधा वाढवल्या, पाणी पुरवठा सुधारला आणि डिजिटल ग्रामपंचायतची उभारणी करून गावाच्या प्रगतीला नवे वळण दिले. या असामान्य योगदानाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सौ भावना पालवे यांना आदर्श सरपंच पुरस्कार 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दिला जातोय सन्माननीय सौभाग्यवती भावना अविनाश पालवे. नगर जिल्ह्यातील मनसेच्या सरपंच सन्माननीय भावना अविनाश पालवे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय भावनाताईंसाठी झाला पाहिजे. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय संतोष बिचुकले.
संतोष शेठ बिचकुले राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील हा गौरव पुरस्कार. सन्माननीय संतोषजी बिचकुले, विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चित्रफित चालू करा, त्यांच्या कार्याबद्दलची चित्रफित. भडकमकर नगर, फलटण, जिल्हा सातारा येथून समाजासाठी सतत झटणाऱ्या एक कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री संतोष बाळासाहेब बिचकुले. सामाजिक न्याय, लोककल्याण आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी अर्पण केलेलं आयुष्य आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरतंय. गरजूंसाठी अन्न, वस्त्र, शिक्षणासाठी मदत, तरुणाईसाठी मार्गदर्शन आणि समाजात ऐक्य व सहकार्याचं बाळकडू पाजणारा हा खंबीर नेता. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय ज्ञानदेव कोचिंग क्लासेस. ज्ञानदेव कोचिंग क्लासेस पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय. ज्ञानदेव कोचिंग क्लासेस पुढचा सन्मान प्रदान केला जातोय भारत वाबळे. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय प्रदीप मोरे. प्रदीप मोरे पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय प्रदीप मोरे. दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राची सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सन्माननीय प्राचीताई पालवे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात सन्माननीय प्राचीताई पालवे. मी सन्माननीय प्राचीताई पालवे यांना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आजचा हा सोनेरी क्षण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज दिग्गज मान्यवर, या दिग्गज मान्यवरांना भेटण्याचा योग हा आलाय. सर्व क्षेत्रातील मान्यवर, कला क्षेत्रातील आहेत, शिक्षण क्षेत्रातील आहेत, सामाजिक क्षेत्रातील आहेत, त्यांना एकाच व्यासपीठावरती पाहण्याचा हा सुंदर योग आज या निमित्तानं आलाय. धन्यवाद. मी प्राचीताईंना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्राचीताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी सन्माननीय प्राचीताईंना विनंती करतोय, कृपया आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सन्माननीय प्राचीताई पालवे ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय महेश दादा देवकाते दादांच्या शुभ हस्ते प्राचीताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी प्राचीताईंना विनंती करतोय, कृपया आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. कमी वेळामध्ये यशाला गवसणी घालणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राचीताई पालवे यांचा सन्मान. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. धन्यवाद. टाळ्यांचा आवाज खूप कमी पडतोय, जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, मनापासून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्राचीताईंचाच पुरस्कार दिला जातोय. प्राचीताईंची डॉक्युमेंटरी चालू करा. गुणवत्तापूर्ण अभिनय, लोकरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावी उपस्थिती यामुळे माननीय प्राची पालवे या नावाने आज मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे जिल्ह्यातील प्राची यांनी सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय या लोकप्रिय लोकगीतामधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. लॉ ऑफ लव्ह, लेक असविटार अशी, फंजार, राडा, साजना अशा विविध मराठी चित्रपटांतून त्यांनी. धन्यवाद.
प्राचीताईंना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय। या पुरस्कारासाठी ताईंचं मनापासून अभिनंदन आणि ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय प्रदीप मोरे सुरेश खोसे पाटील। पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सुरेश खोसे पाटील। प्रदीप मोरे पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय। प्रदीप मोरे यांची चित्रफित, त्यांच्या कार्याबद्दलची चित्रफित। समाज हितासाठी झपाटून काम करणारे माननीय श्री प्रदीप पोपटराव मोरे हे नाव आज नाशिक जिल्ह्यात परिचित आहे। खडकी मालेगाव येथील हे आदर्श सामाजिक कार्यकर्ता सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत। गरजूंना मदत, युवकांना मार्गदर्शन आणि सामाजिक समरसतेसाठी ते विविध उपक्रम राबवतात। त्यांच्या निस्वार्थ सेवाभाव आणि समाजकार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 2025 देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे। प्रदीप मोरे सरांचे कार्य समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहे। अशाच सकारात्मक कार्याने समाज प्रगती पथावर राहो हीच शुभेच्छा। धन्यवाद। प्रदीप पोपटराव मोरे यांना राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केला जातोय। यानंतर सुरेश खोसे पाटील पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सुरेश खोसे पाटील। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची निष्ठेने सेवा करणारे माननीय श्री सुरेश काशीनाथ खोसे पाटील पाडळी दर्या तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एक आदर्श पत्रकार। दैनिक पारनेर समर्थचे संपादक तसेच लोक आवाज, बाळकडू आणि नवप्रहार या प्रमुख वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव आणि राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे। या कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले आहे। खरेच शब्दांच्या माध्यमातून जनतेचा आवाज उठवणारे, समाज प्रबोधन करणारे खोसे सर यांना मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा। धन्यवाद। राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दिला जातोय सुरेश काशीनाथ खोसे पाटील आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी संचालक संतोष गाडगे, संतोष भरणे, रवींद्र भंडारे यांना विनंती करतोय आपण सन्माननीय सुरेशजी खोसे पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय खोसे पाटील यांच्यासाठी झाला पाहिजे। धन्यवाद। धन्यवाद। यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय अखिलेश राजगुरू। डॉक्युमेंटरी चालू करा अखिलेश राजगुरू। ज्ञान, अनुभव आणि द्रष्टेपणाचा अद्भुत मिलाफ। ज्योतिषाचार्य माननीय श्री अखिलेश लक्ष्मण राजगुरू। बारामतीच्या भूमीत जन्मलेले हे व्यक्तिमत्व वास्तुशास्त्र आणि ज्योतिषविद्येच्या माध्यमातून अनेकांना नवी दिशा देत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत। याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचा शिवस्वास्थ्य प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे आणि आता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने श्री अखिलेश लक्ष्मण राजगुरू यांना प्रदान करण्यात येत आहे राज्यस्तरीय आदर्श ज्योतिष व वास्तुशास्त्र गौरव पुरस्कार 2025। धन्यवाद। राज्यस्तरीय ही त्यांच्या यशस्वी वाटचालीस मानाची सलामी, त्यांच्या कार्याला आमचा सलाम आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। सन्माननीय अखिलेश लक्ष्मण राजगुरू सपत्नीक पुरस्कार स्वीकारतायत अखिलेश लक्ष्मण राजगुरू। धन्यवाद। यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय कुमारी किरण चौधरी। राष्ट्रीय कुमारी किरण राजेंद्र चौधरी। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श निवेदिका पुरस्कार 2025 बहाल करण्यात आला आहे। कुमार किरण राजेंद्र चौधरी यांना मूळ रहिवासी आनंदनगर हडको
तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. स्वभावात गोडवा, आवाजात आत्मविश्वास आणि भाषेवर असलेलं उत्कृष्ट प्रभुत्व यामुळे किरण चौधरी यांनी निवेदन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम, शैक्षणिक व शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी प्रभावी निवेदन करून श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श निवेदिका पुरस्कार प्रदान केला जातोय कुमारी किरण राजेंद्र चौधरी ताईंसाठी जोरदार टाळ्यांचा गजर. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय मोक्षदा बाबर. अवघ्या 6वीत शिकत असताना क्रीडा क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारी एक उदयोन्मुख खेळाडू कुमार मोक्षदा विजयकुमार बाबर. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी स्कूल पुणे या नामवंत संस्थेची विद्यार्थिनी. स्केटिंग, रोल बॉल आणि धनुर्विद्या या विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष नैपुण्य मिळवून राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड होणारी ही अत्यंत गुणी खेळाडू. अशा बालवयातच आपल्या कर्तृत्वाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मोक्षदा बाबर हिला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार 2025 या गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे. मोक्षदाच्या या यशाला मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. बालवयामध्ये यशाला गवसणी कुमारी मोक्षदा विजयकुमार बाबर हिला राज्यस्तरीय उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे. मोक्षदासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा आवाज. धन्यवाद. यानंतरचा पुढचा पुरस्कार डॉक्टर गणेश पुंडे यांना प्रदान केला जातोय. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 हा साहित्य व सामाजिक कार्यात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करतो. या वर्षीचा राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर गणेश सुशीलाई तुकाराम पुंडे यांना. मूळगाव धनेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर. ते एक संवेदनशील ग्रामीण कवी, लेखक आणि समाजभान जपणारे कार्यकर्ते आहेत. वादळ मनातलं या त्यांच्या काव्यसंग्रहासह राज्यभरात विविध कवी संमेलने, लेखन, समाजकार्य आणि 25 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारत सरकारपासून ते नासा सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही त्यांचा गौरव झाला आहे. डॉक्टर गणेश पुंडे यांचे साहित्य, समाजकार्य आणि काव्यसर्जन हीच त्यांची खरी ओळख आहे. धन्यवाद. पुढचा पुरस्कार दिला जातोय राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार डॉक्टर माननीय श्री गणेश तुकाराम पुंडे. यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय मिलिंद स्वामी भोसुरे. मिलिंद स्वामी भोसुरे. विद्वत्तेचा प्रकाश लाभलेले आणि अध्यात्माच्या वाटेवर समाजाला मार्गदर्शन करणारे विद्यावाचस्पती डॉक्टर मिलिंद स्वामी महाराज भोसुरे. स्वरूप संप्रदाय, भारताचे पूज्य गुरुवर्य. गणेशनगर, वडगावशेरी, पुणे येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अखिल महाराष्ट्रात आध्यात्मिक जागृतीचा दीप प्रज्वलित करणारा ठरतोय. स्वतःच्या साधनेत रमलेले असूनही समाजात ज्ञान, शांती, मूल्य आणि भक्ती यांचा प्रसार हा त्यांचा जीवनध्येय. त्यांच्या या उल्लेखनीय आध्यात्मिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ही केवळ व्यक्तीची नव्हे तर अध्यात्माच्या तेजाची आणि समाजोद्धाराच्या कार्याची गौरव कथा आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार प्रदान केला जातोय गुरुवर्य डॉक्टर मिलिंद स्वामी भोसुरे आणि हा पुरस्कार प्रदान ज्यांच्या शुभ हस्ते केला जातोय ते सन्माननीय प्रांजलीताई पवार आणि प्राचीताई या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. भोसुरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय डॉक्टर ऋषिकेश वाळझडे. डॉक्टर ऋषिकेश वाळझडे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरव होणारी एक प्रेरणादायी व्यक्ती डॉक्टर ऋषिकेश संजय वाळझाडे. मुक्काम पोस्ट जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
हे सध्या कुंडीवडली पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, बॉल, खो खो, लॉन टेनिस यांसारख्या विविध खेळांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं आहे. बालाघाट, मध्य प्रदेश येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. तसेच त्यांना राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या यशाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 या सन्मानाने त्यांना गौरविण्यात येत आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रातील गौरव पुरस्कार डॉक्टर ऋषिकेश संजय वाळझडे यांना प्रदान केला जातोय. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय महाराष्ट्राच्या मातीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सन्माननीय निलोफर ताई पठाण. निलोफर ताई पठाण चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने आणि सहज सुंदर व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या माननीय निलोफर खलील पठाण सातारा जिल्ह्यातील एक चमकता तारा. सिनेसृष्टीतील त्यांच्या कलेतील निष्ठा, परिश्रम आणि दर्जेदार अभिनयाची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2025 ने गौरविण्यात आले आहे. मराठी कला क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या निलोफर पठाण यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या भावी कलायात्रेसाठी अनंत शुभेच्छा. धन्यवाद. राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय निलोफर ताई पठाण. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय गोपाळ कुमार कळसकर. निलोफर ताईंना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय. यानंतरचा पुढचा सन्मान दिला जातोय गोपाळ कुमार कळसकर. सामाजिक बांधिलकी, पत्रकारितेतील सातत्य आणि जनजागृतीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माननीय श्री गोपाळकुमार चांगदेव कळसकर, आयुध निर्माणी वरणगावता, भुसावळजी, जळगाव यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 घोषित करण्यात आला आहे. BA, MA, अर्थशास्त्र, पत्रकारिता आणि अनेक विषयांतील पदव्या असलेले कळसकर सर दैनिक बाळकडू, अधिकारनामा, सारथी महाराष्ट्राचा अशा माध्यमांतून कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नावरील संवेदनशील लेखन, रक्तदान, वृक्ष लागवड, जनजागृती मोहिमा आणि भ्रष्टाचाराविरोधातील त्यांचा निडर पवित्रा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दिला जातोय गोपाळ कुमार चांगदेव कळसकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय अशोक पाटील, अशोक विठ्ठल पाटील. नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. माननीय श्री अशोक विठ्ठल पाटील, पुणे सिटी, एक प्रेरणादायी समाजसेवक आणि कर्तबगार उद्योजक. केवळ 9वी पर्यंतचे शिक्षण घेऊन हॉटेल वर्कर पासून प्रवास सुरू केलेल्या अशोक पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात तब्बल 29 वर्षांची यशस्वी कारकीर्द गाजवली. त्याचबरोबर रक्तदान, अन्नदान, वृद्धाश्रम सेवा, कायदेशीर मदत आणि मतदान जनजागृती सारख्या उपक्रमांद्वारे समाजासाठी अष्टपैलू योगदान दिले. त्यांच्या या अपार कार्याची दखल घेत त्यांना आज राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे. हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या सामाजिक कार्यास सलाम. धन्यवाद. राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार दिला जातोय अशोक विठ्ठल पाटील. या पुरस्कारासाठी अशोक पाटील यांचं मनापासून अभिनंदन. आणि यानंतरचा पुरस्कार दिला जातोय कांता राठोड, कांता मानू राठोड. समाजसेवेला जीवनाचे ध्येय मांडणाऱ्या माननीय श्री कांता मानू राठोड यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. झेप फाउंडेशन पुणेच्या माध्यमातून त्यांनी वृद्धाश्रम सेवा, आंतरजातीय विवाह, पर्यावरण रक्षण, शिक्षण जागृती,
शिक्षक गौरव, स्वच्छता मोहीम, आरोग्य जनजागृती, महिलांचे सशक्तीकरण तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा विविध उपक्रमांमधून आपली समाजाप्रती बांधिलकी सतत जपली आहे। त्यांच्या या समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले आहे। सतत समाजासाठी काम करणाऱ्या कांता राठोड सर यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे। अशाच ऊर्जेने त्यांचे कार्य पुढे वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा। धन्यवाद। राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार दिला जातोय कांता मानू राठोड। या पुरस्कारासाठी कांता राठोड यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय खुशाल सोर, खुशाल गोविंद सोर, जिल्हा नाशिक। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार 2025 मिळाला आहे। माननीय श्री खुशाल गोविंद सोर यांना हिंगणवाडी नांदगाव जिल्हा नाशिक येथील कष्टकरी व प्रयोगशील युवक शेतकरी। MA शिक्षण अर्धवट राहिल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीत पाऊल टाकलं। सुरुवातीला पारंपरिक पिकांवर भर दिला, पण नवनवीन पद्धती आत्मसात करत भाजीपाला शेतीकडे वळले। वांगी, मिरची, दोडका, गिलका, कारले यांसारख्या पिकांनंतर त्यांनी हरितगृहाच्या बाहेर सिमला मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतले। अलीकडेच त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी डिप्लोमाही पूर्ण केला। प्रयत्नशीलता, चिकाटी आणि आधुनिक शेतीच्या मार्गाने यशाची उंची गाठणाऱ्या धन्यवाद। मातीतून सोनं पिकवणारा हा महाराष्ट्राचा शेतकरी राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार दिला जातोय खुशाल गोविंद सोर। खुशाल सोर यांचा हा सन्मान म्हणजे नव्या पिढीच्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे। खुशाल सोर सरांचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय गुंडोपंत पाटील, गुंडोपंत पाटील। समाजसेवा, अध्यात्म आणि संत परंपरेच्या प्रचारात समर्पित योगदानासाठी माननीय श्री गुंडोपंत ईश्वरा पाटील कारभारी, श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान सेवेकरी, आदमापूर, भुदरगड, कोल्हापूर यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श संत सद्गुरू बाळूमामा सेवेकरी पुरस्कार 2025 घोषित झाला आहे। आपले संपूर्ण जीवन त्यांनी सेवा, संस्कार आणि समर्पणाला वाहिले। संत बाळूमामांच्या विचारांचा प्रचार, समाजातील वंचितांसाठी उपक्रम आणि आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे। या गौरवाचा सोहळा रविवार 6 एप्रिल 2025 रोजी पुणे येथील थेऊर फाटा S4G हॉटेलमध्ये सकाळी 9 वाजता पार पडणार आहे। राष्ट्रीय लोकराज्य समूह यांच्या वतीने माननीय गुंडोपंत पाटील यांना या प्रतिष्ठित सन्मानासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन। राज्यस्तरीय आदर्श संत सद्गुरू बाळूमामा सेवेकरी पुरस्कार दिला जातोय गुंडोपंत ईश्वर पाटील कारभारी, बाळूमामाच्या नावानं बोला बोला, बाळूमामाच्या नावानं। धन्यवाद। त्यांना पुरस्कार दिला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते। या पुरस्कारासाठी गुंडोपंत पाटील यांचं मनापासून अभिनंदन। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय जितेंद्र माळी, सन्माननीय जितेंद्र प्रल्हाद माळी। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे। माननीय श्री जितेंद्र प्रल्हाद माळी यांना टाकळी खुर्द, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे पारदर्शक प्रशासन, नागरिकांचा सहभाग आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे त्यांच्या कार्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य। स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास, महिलांसाठी उपक्रम आणि युवकांसाठी संधी निर्माण करत त्यांनी टाकळी खुर्द या गावाला आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने नेलं। त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे। धन्यवाद। राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय जितेंद्र प्रल्हाद माळी। धन्यवाद। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय दत्तात्रय रावसाहेब कोकरे, सन्माननीय दत्तात्रय रावसाहेब कोकरे। जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आपलं जीवन घडवणाऱ्या माननीय श्री दत्तात्रय रावसाहेब कोकरे, अंतरवली, नेवासा।
अहिल्यानगर यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्यातर्फे राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. मेंढपाळ कुटुंबातील अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले कोकरे सर यांनी 2014 ते 2021 या काळात साई समर्थ ॲग्रो भेंडा फॅक्टरीमध्ये शेती अवजार निर्माण प्रशिक्षण घेतले आणि नंतर शेतकरी ॲग्रो इंडस्ट्रीज राहुरी ही स्वतःची वर्कशॉप सुरू केली. त्यांची ही यशोगाथा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण. स्वकर्तृत्वावर उभा राहिलेला हा उद्योजक म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा आधारस्तंभ. दत्तात्रय कोकरे सरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याच्या पुढील उद्योग यात्रेसाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद. राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय कष्ट, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आपलं जीवन घडवणाऱ्या माननीय श्री दत्तात्रय रावसाहेब कोकरे अंतरवली निवासा अहिल्यानगर यांना. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय नामदेव चव्हाण, नामदेव चंदू चव्हाण. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय नामदेव चंदू चव्हाण. नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. माननीय श्री नामदेव चंदू चव्हाण, ब्राह्मण शेवगेता, चाळीसगाव, जळगाव. शिस्त, पारदर्शकता आणि ग्रामविकासासाठी झटणारे एक समर्पित ग्रामसेवक म्हणून श्री चव्हाण यांनी आपल्या गावात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण आणि ग्रामस्वराज्याच्या दिशेने केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला आज राज्य पातळीवर मान्यता मिळाली असून राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2025 देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने धन्यवाद. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय सन्माननीय नितीन राठोड. नितीन राठोड यांना पुढचा पुरस्कार दिला जातोय. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे. माननीय श्री नितीन रावसाहेब राठोड यांना कुंभार पिंपळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. दुर्गामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोयगाव देवी येथे 2010 पासून कार्यरत असलेले राठोड सर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच झटत आहेत. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात शाळेला अनेक मानचिन्हे, पदके आणि सन्मान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यस्तरीय पदनाट्य स्पर्धा, युवा मार्गदर्शन शिबिरे, सहशालेय उपक्रम, स्काउट गाईड प्रशिक्षण आणि परमानंद वाचनालयाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या राठोड सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ने सन्मानित. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातोय नितीन रावसाहेब राठोड. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी एक महत्वाचा सत्कार राहिलेला आहे. आपल्याला सर्वांना जे फेटे बांधले आहेत, महाराष्ट्रामध्ये जे खंदारे फेटेवाले म्हणून प्रसिद्ध आहे, मंत्रालयामधील जे आपण ऑर्डर घेतल्या जातात त्या सर्व या ठिकाणी खंदारे फेटेवाल्यांचे हे जे फेटे तुम्हाला बांधले आहेत, हे खंदारे फेटेवाले पुण्यामध्ये सुप्रसिद्ध म्हणून प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक नाव आहे. मंत्रालयामध्ये जेवढे पण ऑर्डर असतात मंत्री महोदयांच्या फेट्याच्या, त्या सर्व हे संदीप खंदारे फेटेवाले घेत असतात. ते आपल्यामध्ये सोबत आहेत. तर संदीप खंदारे हे एक उद्योजक आहे, त्यामुळे राज्यस्तरीय त्यांना आम्ही उद्योगरत्न पुरस्कार दिला आहे आणि एक नाव आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये. सर्वसामान्य एकदम साधी राहणीमान आहेत. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जे सिनेमा सृष्टी आहेत, सिनेमा सृष्टीतील जे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की संदीप खंदारे सर आमचे सहकारी मित्र, त्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी करावा. दादा खूप छान आणि नेतृत्व आहे, साधं सिंपल राहणीमान. आता त्यांना म्हटलं सर तुम्ही फेटे बांधा, पाठीमागं फेटे बांधत होते. तुम्हाला माहित होतं का एवढा मोठा माणूस आहे फेटे बांधत होता पाठीमागं? असं माणूस लागतो. पैसा प्रॉपर्टी इथे काही महत्व नसतं, पण खरा माणूस असा असायला पाहिजे. तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संदीप सरांचा सत्कार या ठिकाणी सिनेमा सृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. महाराष्ट्राचा मानबिंदू कोल्हापुरी पद्धतीचा फेटा बांधण्याचं ज्यांनी उत्तम असं कार्य केलं ते सन्माननीय संदीप सर यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. मी
संदीपजींना विनंती करतोय कृपया आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संयोजक बांधव विनंती आहे आपण सत्काराचं साहित्य व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. सन्माननीय संदीपजींचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना विनंती करतोय कृपया आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संदीपजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय प्रदीप मोरे. पुढचा पुरस्कार दिला जातोय सन्माननीय प्रदीप मोरे. यानंतर पुढचा पुरस्कार सन्माननीय प्रमोद गजभार. सन्माननीय प्रमोद गजभार. सन्माननीय प्रमोद त्रिंबक गजभार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 मिळाला आहे. माननीय श्री प्रमोद त्रिंबक गजभार यांना कौठा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. ग्रामविकासाच्या ध्यासाने झपाटलेले गजभार सर यांनी आपल्या गावात पारदर्शक प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर यामुळे गावात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणले. ग्रामस्थ धन्यवाद. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय प्रमोदजी गजभार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय बन्सी पारदी. सन्माननीय बन्सी पारदी यांना पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय. दृढ इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत आणि उद्योजकीय दृष्टिकोन यांचा उत्तम संगम म्हणजेच माननीय श्री बन्सी लहानू पारधी, एक यशस्वी उद्योग सम्राट. पारधी इंडस्ट्रीज अंबड, नाशिक आणि पुणे, श्री साई इंडस्ट्रीज ग्रुप गोंदे, इगतपुरी आणि श्री साई इंजिनिअरिंग नाशिक या यशस्वी उद्योग साखळ्यांचे संस्थापक अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ व्यवसायाची वाढ नाही तर अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. हे उद्योग सामाजिक बांधिलकी जपत प्रगतीचा मार्ग दाखवत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार 2025 यांनी गौरविण्यात आले आहे. श्री बन्सी पारधी यांच्या यशाला सलाम आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय बन्सी लहानू पारदी. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय भारत वाबळे. सन्माननीय भारत वाबळे. प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी समर्पित वृत्ती यामुळे माननीय श्री भारत उत्तमराव वाबळे अंतरवाली, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय महादेवजी सोनटक्के. उद्योग रत्न पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जातोय महादेव दत्तू सोनटक्के. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार 2025 मिळाला आहे. माननीय श्री महादेव दत्तू सोनटक्के यांना इटकळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील उद्योजकतेचा झगमगता चेहरा, कष्ट, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी उद्योग विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी देत ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारे महादेव सोनटक्के सर हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायक व्यक्तिमत्व ठरले आहे. त्यांच्या उद्योजकीय योगदानाची राज्यभर दखल घेऊन त्यांना उद्योग रत्न पुरस्कार 2025 बहाल करण्यात आला आहे. महादेव सरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार प्रदान केला राष्ट्रीय लोकराज्य महादेव दत्तू सोनटक्के. या पुरस्कारासाठी महादेव सोनटक्के यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय युसुफ शेख. सन्माननीय युसुफ शेख यांना पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय. सर्व पाहुण्यांना विनंती आहे
या ठिकाणी सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय, आजूबाजूला अजिबात गर्दी करायची नाहीये। सर्व पाहुण्यांना विनंती, आपण या ठिकाणी बसण्याची कृपा करायची आहे, सर्वांनी या ठिकाणी बसायचं आहे। या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील एक दबंग नेतृत्व आणि एक समाजरत्न ज्यांना आपण प्रदान करणार आहोत असे घनश्याम बापू हाके यांची दमदार एंट्री या ठिकाणी झाली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। दरम्यानच्या काळामध्ये एक आक्रमक नेतृत्व म्हणून अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडे आशेने पाहतो, बोले तैसा चाले तयाची वांदावी पावले, आमचे मार्गदर्शक सन्माननीय घनश्याम बापू हाके बापूंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत। बापूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मी बापूंना विनंती करतोय, कृपया आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। रांगडं व्यक्तिमत्व, रांगडी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय घनश्याम बापू हाके बापूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद। यानंतर लगेच बापूंना पुरस्कार प्रदान केला जातोय, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय घनश्याम बापू हाके। सन्माननीय घनश्याम बापू हाके यांना पुरस्कार प्रदान केला जातो। पुणे शहरातील हडपसर परिसरात समाजसेवेचा दीप सतत प्रज्वलित करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव माननीय श्री घनश्याम आनंद हाके। अमरनगरी सोलापूर रोड येथून त्यांनी सामाजिक कार्याची एक आगळीवेगळी वाट चोखाळली। गोरगरीब वृद्धांसाठी कार्यरत राहून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहिलं। स्वतःच्या कष्टाने उभं राहून इतरांसाठी आधारस्तंभ बनलेल्या या व्यक्तिमत्वाचा गौरव राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2025 देऊन केला आहे। त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजात सकारात्मक बदल घडवण्याची उमेद आज अनेक तरुणांमध्ये जागृत। धन्यवाद। राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय घनश्याम बापू आनंद हाके बापूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। पाठीमाग आदमापूर नगरीवरून आलेले सर्व एकदा जोरदार टाळ्या आनंद सन्माननीय घनश्याम बापूंसाठी झाल्या पाहिजेत। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय युसुफ शेख। सन्माननीय युसुफ शेख राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे। माननीय श्री युसुफ मुस्तफा शेख यांना देवकर वस्ती भोसरी पुणे सिटी पुणे येथील नामवंत उद्योजक, कष्ट, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर त्यांनी उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली। स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देणं, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणं आणि समाजाशी निगडीत राहून व्यवसाय करणं हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य। उद्योग जगतातील त्यांचा योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या यशस्वी वाटचालीला आणि उद्योगरत्न पुरस्कार 2025 आमचं हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार दिला जातोय युसुफ मुस्ताका शेख। या पुरस्कारासाठी युसुफ शेख यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय राजू गोरवे। सन्माननीय राजू गोरवे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्माननीय राजू चांगदेव गोरवे सपत्नीक उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे। डॉक्युमेंटरी स्टार्ट। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे। माननीय श्री राजू चांगदेव गोरवे यांना चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील प्रेरणादायी शिक्षक। शिक्षण हीच खरी शक्ती आहे या तत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्योत तेवती ठेवणारे राजू सर म्हणजे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक। आधुनिक पद्धतींचा वापर, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्न करणं हे त्यांच्या कार्याचे विशेष। राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ही त्यांच्या योगदानाची पावतीच आहे। त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन। धन्यवाद। राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय राजू चांगदेव गोरवे
यांचं पुरस्काराबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतरचा पुढचा पुरस्कार दिला जातोय सन्मान्य रामचंद्र सुपेकर. सन्मान्य रामचंद्रजी सुपेकर. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे. माननीय श्री रामचंद्र मारुती सुपेकर यांना पठारवाडी निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील एक कर्तबगार आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व. समाजसेवेचा वसा घेऊन कार्य करणाऱ्या सुपेकर सरांनी शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात आपली ठसा उमटवणारी कामगिरी केली आहे. गरजूंना मदत, युवकांसाठी मार्गदर्शन, वंचित घटकांना सक्षम बनवणं या सर्व क्षेत्रात त्यांनी निस्वार्थी योगदान दिलं. सामाजिक कार्याची ही झेप आता संपूर्ण राज्याच्या दखलीस आली आहे आणि म्हणूनच त्यांना हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार 2025 बहाल करण्यात आला आहे. माननीय सुपेकर सरांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार प्रदान केला जातोय सन्मान्य रामचंद्र मारुती सुपेकर यांना. या पुरस्कारासाठी रामचंद्र सुपेकर यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय विवेक गुरव. पुढचा पुरस्कार सन्माननीय विवेक गुरव यांना दिला जातोय. नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 या वर्षी प्रदान होत आहे. माननीय श्री विवेक गोविंदराव गुरव सर, वडगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे या गुणवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले कार्यकौशल्य सिद्ध करत समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा ध्यास घेणारे विवेक सर हे आज अनेक तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची हीच दखल घेत या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. धन्यवाद. पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय विवेकजी गुरव सर यांना. या पुरस्कारासाठी विवेकजी गुरव सर यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय शंकर अंदानी. 1200 पुरस्कार विजेते सन्माननीय शंकरजी अंदानी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार 2025 यंदा प्राप्त झाला आहे. माननीय श्री शंकर घनश्यामदास अंदानी यांना. प्लॉट नंबर 8, सिव्हिल हडको, भगतमळा, सावेडी, अहिल्यानगर येथील मान्यवर व्यक्तिमत्व. आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजासाठी, जनकल्याणासाठी आणि सकारात्मक बदलांसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. सामाजिक जाणीवेपासून ते मानवी मूल्यांचं जतन त्यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर निष्ठेनं पार पाडलं. त्यांच्या योगदानाची ही सन्मानपूर्वक दखल घेत राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार 2025 ने सर्व मान्यवरांना विनंती आहे, पाठीमागे जे मान्यवर आहे एक 10 मिनिटं 15 मिनिटं फक्त आपला ऍडजस्टमेंट करणार आहे. कार्यक्रम थोडा राहिला आहे. विनंती आहे आपण पुढे येऊन बसायचे. बाहेर जे असणारे पाहुणे आहे सर्वांना विनंती आहे आतमध्ये येऊन बसायचे. फक्त सहकार्याची भावना ठेवायची. 10-15 मिनिटं थोडं राहिलं आता. धन्यवाद. राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातोय शंकर घनश्यामदास अंदानी. यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय सन्माननीय श्रीनिवास सुरेश बोचा. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 यंदा बहाल करण्यात आला आहे. माननीय श्री श्रीनिवास सुरेश बोचा यांना कसबे वस्ती, भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर येथील बहुआयामी व्यक्तिमत्व. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रात ते सातत्याने सक्रिय आहे. माननीय अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी लढ्याचं योगदान असो, सहजयोग कार्यातून अध्यात्माचा प्रसार असो की शिक्षण क्षेत्रात किड्स सेकंड होम स्कूल सारख्या संस्थेचं नेतृत्व श्री बोचा यांनी समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रभावी ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची ही गौरवदायक दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. धन्यवाद. राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार श्रीनिवास यांना प्रदान केला जातोय. त्यांच्या कन्येनं हा पुरस्कार स्वीकारला आहे. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय संतोष घाडगे. सन्माननीय संतोष घाडगे.
समाज अपलिफ्टमेंट, युवांसाठी प्रेरणादायी कार्य आणि सकारात्मक बदलासाठी घेतलेला पुढाकार याची दखल घेत माननीय श्री संतोष बाबासाहेब घाडगे, मुक्काम पोस्ट कुंभारवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय युवरत्न पुरस्कार 2025 घोषित करण्यात आला आहे. संतोष घाडगे यांनी ग्रामीण भागातील युवकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे विचार, नेतृत्व व समर्पण भावी पिढीला दिशा देणारे ठरले आहे. हा सन्मान रविवार 6 एप्रिल 2025 पुणे येथील थेऊर फाटा येथील S4G हॉटेलमध्ये आयोजित भव्य समारंभात प्रदान केला जाईल. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या या प्रतिष्ठित सन्मानास धन्यवाद. राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय संतोष बाबासाहेब घाडगे. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सकाराम माळू सरक. पुढचा पुरस्कार सन्माननीय सुनील जाधव. मेंढपाळ समाजाच्या हक्कांसाठी अहोरात्र झटणारे माननीय श्री सखाराम मालुसरक, नांदगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर हे सध्या ग्रामपंचायत नांदगावचे लोकनियुक्त सरपंच. सन्माननीय सुनील जाधव यांना पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय. नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूजला जाणारा राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 25 सन्मानाने प्रदान करण्यात येत आहे. माननीय श्री सुनील विठ्ठल जाधव, शिंगवे नाईक, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. सुनील जाधव हे सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून समाजासाठी झटत आहेत. गरीब, वंचित आणि गरजूंसाठी राबवलेले उपक्रम, मदतीचा हात आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते समाजात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 त्यांना प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार प्रदान केला जातोय सुनील विठ्ठल जाधव. या पुरस्कारासाठी सुनील जाधव यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय हरगोविंद धनगर. सन्माननीय हरगोविंद सिंह धनगर. महेंद्र तांबे. नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे. माननीय श्री हरगोविंद सिंह महेंद्र तांबे. महेंद्रा नारायण तांबे. राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार महेंद्रा नारायण तांबे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यासाठी प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार देण्यात आला आहे माननीय श्री महेंद्रा नारायण तांबे, मूळगाव, ब्राह्मणी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात समाज अपलिफ्टमेंटसाठी निरंतर कार्य करणाऱ्या तांबे सरांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार प्रदान केला जातोय महेंद्रा नारायण तांबे. या पुरस्कारासाठी महेंद्रा तांबे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय उषाताई कदम. सन्माननीय उषाताई कदम. सन्माननीय उषाताई विक्रम कदम. नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 यावर्षी प्राप्त होत आहे माननीय सौ उषा विक्रम कदम, नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे या कर्तृत्ववान सरपंच मातोश्रींना. सामाजिक भान, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सततची धडपड, प्रशासकीय पारदर्शकता आणि जनसहभागातून घेतलेले निर्णय यामुळे त्यांचा कार्यकाळ आदर्शवत ठरला आहे. महिला सक्षमीकरण, स्वच्छता, शिक्षण, पाणी व्यवस्था आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांत त्यांनी दिलेले योगदान हे खरंच प्रेरणादायी आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान केला जातोय उषाताई विक्रम कदम. या पुरस्कारासाठी उषाताईंचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा. महिलांच्या हाती जर गावचा कारभार दिला तर काय होतं, तर गावचा विकास होतो. हे आदर्श व्यक्तिमत्व उषाताई विक्रम कदम यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान केला जात आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर
सन्माननीय उषाताई यांच्यासाठी झाला पाहिजे. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय माधुरीताई आडकर. सन्माननीय माधुरीताई आडकर. ठीक आहे, चालेल. चला डॉक्युमेंटरी माधुरीताई आडकर. राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार 2025 राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने मिळाला आहे माननीय सौ माधुरी संदीप आडकर पाटील यांना ग्रामपंचायत शिवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे. MA DTED शिक्षिका आणि सरपंच म्हणून काम करताना त्यांनी नोकरी आणि लोकसेवा यांचं अद्भुत संतुलन राखलं. ग्रामविकासाच्या दृष्टीने जलजीवन योजना, अतिक्रमण हटवणी, कर संकलनात वाढ, अंगणवाड्यांसाठी इमारती, महिला बचत गट, CCTV सुरक्षा, डिजिटल कर प्रणाली आणि फिरता दवाखाना अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाला न्याय दिला. गावासाठी स्वखर्चाने लाईट, शिक्षणासाठी साहित्य, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि स्वच्छतेच्या उपक्रमांनी त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलला. या समर्पित आणि प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल सौ माधुरी संदीप आडकर यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान केला जातोय माधुरीताई संदीप आडकर या ताईंना पुरस्कारासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी याच्या दोन बाजू. शेवटी यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय प्रमिलाताई गोरे. सन्माननीय प्रमिलाताई गोरे. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय प्रमिलाताई गोरे. राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार सन्माननीय प्रमिलाताई विकास गोरे. नमस्कार. रामकृष्ण. शिक्षण क्षेत्रात कार्य एक्सलन्स दाखवणाऱ्या माननीय सौ प्रमिला विकास गोरे, मुख्याध्यापिका, ज्ञान वर्धिनी विद्यालय चाकण यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्यातर्फे राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रमिलाताईंनी शिक्षणाची वाटचाल थेट मुख्याध्यापिका पदापर्यंत नेली. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 3400हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे. माता पिता पूजन, मुठभर धान्य. राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय सौभाग्यवती प्रमिलाताई विकास गोरे. या पुरस्कारासाठी प्रमिलाताईंचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतरचा पुढचा यांसारखे उपक्रम तसंच सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग हे त्यांचं कार्य केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न राहता समाजासाठी समर्पित आहे. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय संतोष खैरे पाटील. सन्माननीय संतोषजी खैरे यांना पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार. उद्योग विश्वात मेहनत, नाविन्यपूर्ण विचार आणि यशस्वी नेतृत्व दाखवत मागील 16 वर्षांपासून यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असलेले माननीय श्री संतोष पांडुरंग खैरे, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, वडगाव मावळ, पुणे यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार 2025 घोषित करण्यात आला आहे. ओंकार पॅकेजिंग, इंडस्ट्रियल पॅकेजिंग या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी औद्योगिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले असून नवोदित उद्योजकांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरले आहेत. हा मानाचा सन्मान 6 एप्रिल 2025 पुण्यातील थेऊर फाटा येथील S4G हॉटेलमध्ये एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय उद्योग या गौरवाच्या निमित्ताने माननीय श्री संतोष खैरे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील उद्योग प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतरचा पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय श्याम पांढरे. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय श्याम पांढरे. अगदी 6 ते 7 पुरस्कार राहिले आहेत, त्यामुळे कोणीही जागेवरून उठू नका, विनंती आहे. श्याम पांढरे यांना पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय.
परंपरेला नवे वळण देत तिच्या क्षेत्रात नव्या प्रयोगांची मुहूर्तमेढ रोवणारे माननीय श्री श्याम रामदास पांढरे, राहणार लाखनवाडा बुद्रुक, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, ज्यांनी डोंगरगावमाळ येथे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करत निर्यातक्षम केळी उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, कीड व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय साधत त्यांनी प्रगतशील शेतीचं एक उत्तम उदाहरण निर्माण केलं. आज त्यांची शेती केवळ उत्पन्न वाढीचेच नव्हे तर आधुनिक आणि प्रयोगशील धन्यवाद. शेतीचा संदेश देणारे प्रेरणास्थान ठरली आहे. त्यांच्या हाच प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार 2025 यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान केला जातोय श्याम रामदास पांढरे. या पुरस्कारासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय बाळासाहेब नाणेकर. सन्माननीय बाळासाहेबजी नाणेकर. बाळासाहेबजी गबळू नाणेकर राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय. बाळासाहेबजी नाणेकर पुढचा पुरस्कार. परिस्थिती कितीही कठीण असली, इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर माणूस आपलं नशीब स्वतः लिहू शकतो, हे सिद्ध केलंय श्री बाळासाहेब गबळू नाणेकर गुरव यांनी. फक्त 9वी पर्यंत शिक्षण, 2000 पगारावर चिक्की दुकानात 10 तास मजुरी, हाच प्रवास पुढे झाला अनिकेत एजन्सी, श्री ताजूबाई एंटरप्राइजेस आणि अनिकेत जनरल स्टोअर्स यांसारख्या यशस्वी उद्योगांचा. चटणीपासून सुरुवात करून आज 200हून अधिक उत्पादने, 5 ते 6 नामांकित ब्रँड्सच्या एजन्सी, स्वतःचे चिक्की शॉप आणि स्वतःच्या पायावर उभा असलेला व्यवसाय. आणि सर्वात महत्त्वाचं, आज त्यांच्या हाताखाली 7 ते 8 लोकांना रोजगार. ही केवळ यशोगाथा नाही, ही आहे स्वाभिमानाची, चिकाटीची आणि प्रेरणादायी उद्योजकतेची जिवंत कहाणी. त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार 2025 यांनी सन्मानित करण्यात. धन्यवाद. राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय बाळासाहेब गबळू नाणेकर गुरव. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय प्रज्ञा कोळेकर. सन्माननीय श्रीमती प्रज्ञाताई ज्ञानदेव कोळेकर. श्रीमती प्रज्ञा जनार्दन कोळेकर, धायगुडे. नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोळ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या एक आदर्श शिक्षिका. अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी समाज प्रबोधन, ग्रामस्वच्छता चळवळी, वनराई बंधारा, स्वच्छतागृह बांधकाम आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विद्यालयाने तालुक्यात 3य क्रमांक पटकावला, तर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा सुंदर आताही मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, कलागुणांना वाव आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यांचा अविरत प्रयत्न. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2025 प्रज्ञाताईंना प्रदान केला जातो आहे. धन्यवाद. राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान केला जातोय श्रीमती प्रज्ञाताई जनार्दन कोळेकर तायगुडे. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय संजय खंडारे. संजय हरिदास खंडारे. समर्पण, सेवा आणि संघर्षातून घडलेली एक प्रेरणादायी यशोगाथा. बँकिंग, उद्योजकता, आरोग्य सेवा आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माननीय श्री संजय हरिदास खंडारे, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार 2025 यांनी सन्मानित करण्यात येत आहे. SK ग्रुप कंपनी अंतर्गत अनेक व्यवसायांची यशस्वी 100हून अधिक मॅरेथॉनमध्ये सहभाग, वृक्ष लागवड, समाजकार्य आणि आरोग्य जनजागृतीसाठी असलेली निस्वार्थ तळमळ हीच आहे त्यांच्या यशाची. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला आणि समर्पणाला मनपूर्वक सलाम.
राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार प्रदान केला जातोय संजय हरिदास खंडारे. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय हरिभक्त पारायण वेदांताचार्य गहिनीनाथ वामन महाराज पालवे. राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे. ह.भ.प. वेदांताचार्य गहिनीनाथ वामन महाराज पालवे यांना श्री क्षेत्र वृद्धेश्वर घाट शिरस तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील थोर संत तत्वज्ञ आणि समाज प्रबोधनकार आपल्या ओजस्वी प्रवचनातून अध्यात्माची गंगा वाहवणारे भक्ती आणि विवेक यांचा अद्वितीय संगम घडवणारे महाराज श्री गेल्या अनेक वर्षांपासून समाजात धार्मिक नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रतिष्ठा वाढत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश आणि शांततेचा संदेश हा अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा ठरतो आहे. या गौरवाच्या क्षणी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांना मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार दिला जातोय हरिभक्त पारायण वेदांताचार्य गहिनीनाथ वामन महाराज पालवे. या पुरस्कारासाठी महाराजांचं मनापासून अभिनंदन. यानंतर पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय मोहन यादव ओव्हाळ उर्फ हरिभक्त पारायण मोहनानंद महाराज. रामकृष्ण हरी. कीर्तन हे फक्त आध्यात्मिक माध्यम नाही तर समाज परिवर्तनाचं शस्त्र आहे, हे सिद्ध केलंय ह.भ.प. मोहन यादव ओवाळ उर्फ मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांनी. 1987 पासून समाज प्रबोधनासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, दारूबंदी, पशुहत्याबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन, अवयवदान, योग, प्राणायाम असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये 5000हून अधिक कीर्तनं आणि शेकडो व्याख्यानांतून दिशा दिली. माणसातला माणूस ओळखा हा त्यांचा संदेश अनंत जागा करून आहे. या कार्याची दखल घेत त्यांना मिळाले समाज परिवर्तन पुरस्कार, खानदेश वारकरी संमेलन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय संत आखाड्याचे महामंत्रीपद आणि आता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहातर्फे. धन्यवाद. या पुरस्कारासाठी महाराजांचं मनापासून अभिनंदन. यानंतर पुढचा पुरस्कार दिला जातोय हरिभक्त पारायण पांडुरंग मुरलीधर राजदेव. सन्माननीय हरिभक्त पारायण वारकरी परंपरेचा तेजस्वी दीप संतकवी मशीपती महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा वारकरी कुलभूषण द्वितीय पुरस्कार सन्मानाने प्राप्त झाला आहे. हरिभक्त पारायण पांडुरंग मुरलीधर राजदेव, राहणार बाभळी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, ज्यांनी आपल्या हरिनाम सेवा, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजात अध्यात्माचा दिवा प्रज्वलित केला. वारकरी संप्रदायाच्या शुद्ध आणि सात्विक परंपरेचे ते निष्ठावान शिल्पकार, ज्यांच्या कार्यातून समाजाला दिशा, श्रद्धा आणि समाधान लाभले आहे. त्यांच्या समर्पित सेवेचा गौरव म्हणून राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 करण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्यास मनपूर्वक वंदन आणि भावपूर्ण शुभेच्छा. धन्यवाद. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन. पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय प्रदीप संदीप खंदारे. सन्माननीय प्रदीप संदीप खंदारे. संदीप हनुमंत खंदारे यांचे सुपुत्र आहेत प्रदीप खंदारे. राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार. सन्माननीय प्रदीप खंदारे यांचे सुपुत्र संदीप खंदारे यांचे सुपुत्र हा पुरस्कार स्वीकारतील. संदीप खंदारे, आपणास विनंती आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदीप खंदारे ज्यांनी आपल्याला फेटे बांधले असे आपल्या सोबत आले आहेत. मंत्रालयामध्ये त्यांच्या ऑर्डर घेतल्या जातात. त्यांचा या ठिकाणी उद्योग रत्न पुरस्कार म्हणून आपण जाहीर करत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा. समर्पण, सेवा आणि संघर्षातून घडलेली एक प्रेरणादायी यशोगाथा. बँकिंग, उद्योजकता, आरोग्य सेवा आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माननीय श्री संजय हरिदास खंडारे, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार 2025 यांनी सन्मानित करण्यात येत आहे. SK ग्रुप कंपनी अंतर्गत अनेक व्यवसायांची यशस्वी उभारणी
100हून अधिक मॅरेथॉनमध्ये सहभाग, वृक्ष लागवड, समाजकार्य आणि आरोग्य जनजागृतीसाठी असलेली निस्वार्थ तळमळ हीच आहे त्यांच्या यशाची खरी ताकद. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला आणि समर्पणाला मनपूर्वक सलाम. धन्यवाद. या पुरस्कारासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय बारामती तालुक्यातील पारवडी नगरीचे सुपुत्र ज्यांनी आरोग्यदूत म्हणून लाख मोलाचं कार्य केलं, त्यांना राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार प्रदान केला जातोय. आणि हे पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय महेश तुकाराम गावडे पाटील यांना विनंती, आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राज्यस्तरीय प्रशासकीय क्षेत्रातील गौरव पुरस्कार महेश तुकाराम गावडे पाटील. धन्यवाद. यानंतर शेवटचा पुरस्कार प्रदान केला जातोय सन्माननीय कांता मानू राठोड, राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार कांता मानू राठोड. धन्यवाद. ज्या मान्यवरांचे पुरस्कार राहिले असतील त्यांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला पुरस्कार घेऊन जायचं आहे. नजर चुकीनं जर कोणाचा पुरस्कार द्यायचा राहून गेला असेल तर राष्ट्रीय लोकराज्य न्यूजच्या वतीनं मी निवेदक निलेश तापटे पाटील आपल्या सर्वांच्या पुष्पकमल चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. समोरच्या बाजूला जेवण चालू आहे, मी 2 मिनिटं विनंती करतोय, आपण कृपया जेवण थांबवायचं आहे, कारण कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करूया. म्हणजे कसं असतं माहितीये का, एका बाजूला प्रभू श्रीरामचंद्राच्या नावानं कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता झाली, तर नक्कीच कार्यक्रम अतिशय दिमागदार झाला असं माझ्या मनाला वाटेल आणि तुमच्या मनाला देखील वाटेल. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आपण माणसं आहोत, साधू संतांचे विचार जपणारी आपली पिढी आहे आणि म्हणून या साधू संतांचे विचार आत्मसात करण्यासाठी पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता करूयात. मी कार्यक्रमाची सांगता मी सन्मान्य रामचंद्र मारुती सुपेकर, सेवानिवृत्त प्राचार्य, निगोज, तालुका पारनेर यांच्या सुमधुर आवाजात ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आपण पसायदान या कार्यक्रमाची सांगता करूया. 1-2 मिनिटं थांबा. सत्कार सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यांनी तो स्वीकारावा ही त्यांना विनंती. यानंतर या ठिकाणी जो संविधान स्वराज्य जो चित्रपट रिलीज होतोय त्याचा 1 मिनिटाचा प्रोमो या ठिकाणी दाखवला जाईल. तो झाल्यानंतर मग शेवट आपलं पसायदान होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवावे. न्याय आणि अन्याय एकाच नाण्याच्या 2 बाजू. शेवटी न्याय हा न्यायच असतो, तो झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील तत्वांनुसार न्याय असो किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील तत्वांनुसार न्याय असो, न्याय हा न्याय्य पद्धतीने झाला पाहिजे. एखाद्याला न्याय मिळताना तो दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. ह्याच न्यायाचा शोध म्हणजे स्वराज्य संविधान.
छान असा हा संविधान म्हणजे स्वराज्य संविधान एकदा परत आपण रिपीट पाहणार आहोत. स्वराज्य संविधान हा जो प्रोमो आहे आणि आवाज मोठा करायचा आहे. स्वराज्य संविधानाचा परत एकदा प्रोमो दाखवायचा आहे. ऑपरेटर आहे तुमचा आणि आवाज अन्याय थोडा पूर्ण सोडा. एकाच नाण्याच्या दोन बाजू. शेवटी न्याय हा न्यायच असतो, तोच झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील तत्वांनुसार न्याय असो किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील तत्वांनुसार न्याय असो. न्याय हा न्याय्य पद्धतीने झाला पाहिजे. एखाद्याला न्याय मिळताना तो दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. ह्याच न्यायाचा शोध म्हणजे स्वराज्य संविधान. धन्यवाद. असाच प्रतिसाद आता थिएटर मध्ये द्या. स्वराज्य संविधानासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. आता फक्त एक विनंती आहे, जे जेवण करतायत त्यांनी जागेवरती थांबा आणि जे जेवण घेण्यासाठी उभे आहेत ना त्यांना विनंती आपण थोडंसं बसून घ्या. फक्त 2 मिनिटं बसून घ्या. पसायदान होणार आहे. सर्वांना विनंती आहे आपण फक्त 2 मिनिटं बसून घ्या. अतिशय छान कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलाय. फक्त 2 मिनिटं बसून घ्या. यानंतर कार्यक्रमाची सांगता सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय रामचंद्र मारुती सुपेकर यांच्या सुमधुर आवाजात वाणीतून आपण ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान ऐकूया आणि पसायदान सुरू करण्याची विनंती मी करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्ययज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो. भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवे जी. एत म्हणे श्री विश्वेश्वर राव. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलं ते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक सन्माननीय राहुलजी कुतनर यांचाही एक सन्मान विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय की सन्माननीय राहुलजी कुतनर यांना आपण सन्मानित करायचं आहे.
ज्यांना पुरस्कार प्रदान या ठिकाणी झालेले आहेत त्या अगोदर सन्माननीय राहुलजी कुदनर, संपादक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह महाराष्ट्र राज्य यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय राहुलजी कुदनर यांच्यासाठी झाला पाहिजे। अतिशय सुंदर आणि देखणं असे नियोजन त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संपन्न झाले। धन्यवाद। जय। हा, ज्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत त्या सर्व पुरस्कारांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। एक ग्रुप फोटो राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समवेत आपला एक ग्रुप फोटो काढला जाईल। ज्यांना पुरस्कार प्रदान झाले आहेत त्या सर्व मान्यवर आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला यायचं आहे। यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी पुन्हा विनंती करतोय सन्माननीय राहुलजी कुदनर आपण आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं। आज राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या या पावनभूमीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहातर्फे मी मनापासून आभार मानतो आणि याचा यो कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी स्नेहभोजनाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये ही विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। श्री रामचंद्र की जय। प्रभू रामचंद्र की जय। बाळमामाच्या नावानं चांग बोल। छत्रपती शिवाजी महाराजांचे नावानं चांग बोल। कर्मवीर संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जोर से बोलो जय श्री राम। जोर से बोलो जय श्री राम। आता फक्त एकदाच म्हणा चला बोला गणपती बाप्पा। बोला आदमापूरच्या बाळूमामाच्या नावानं। धन्यवाद। अतिशय लाख मोलाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या जीवनातील लाख मोलाचा वेळ खर्च करून आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या पुष्पकमल चरणावरती नतमस्तक होऊन मी आपल्या सर्वांचं हृदयातून मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना भेटीचा योग आला आणि कला क्षेत्रातील, अभिनय क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, पत्रकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटता आलं। हाच माझा या कलेचा खूप मोठा सन्मान मानावा लागेल। सजना टीझरचा सन्मान। सजना टीझरने सुद्धा लाख मोलाचं कार्य केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं मनापासून आभार। पडद्याच्या पाठीमागचे जे कलाकार असतात ते खरं तर कधीच व्यासपीठाच्या पुढे काम करत नाही, पण ज्यावेळेस कार्यक्रम कुठला करायचा असेल त्यावेळेस हे पडद्यामागचे कलाकार हे लाख मोलाची भूमिका बजावत असतात। त्या पडद्यामागच्या कलाकारांचं या ठिकाणी हृदयातून मनापासून आभार। पेनड्राईव्ह उपलब्ध करून द्या। सजना टीझर या ठिकाणी दाखवायचं आहे। सचिन सरांसोबत, सचिन रणपिसे सरांसोबत जे आले मान्यवर आहे, हा सर एक 2 मिनिटं पेनड्राईव्ह द्या। सजना टीझर ज्या प्राची पालवे ज्या सिनेमा अभिनेत्री आहेत खूप छान आहेत आणि सोनू माझा ते सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का या गाण्याची जी फेम चित्रपट अभिनेत्री आपल्या कार्यक्रमाला आल्यात आणि त्यांचा हा सजना नवीन चित्रपट आता रिलीज होतोय। त्यांचा तुम्ही एक प्रोमो पहा, नक्की तुम्ही आवडेल तुम्हाला। आपण पाहणार आहोत सजना टीझर प्रोमो। ज्या मान्यवरांना या ठिकाणी आज राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान झाला आहे अशा मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी फोटो सेशन साठी स्टेजवर यायचं आहे। आपला फोटो मान्यवरांच्या हस्ते या सिनेमा सृष्टीतील कलाकारांच्या हस्ते आपला फोटो घ्यायचा आहे आणि मग आपला जो बाकीचा कार्यक्रम आहे तो आपण कंटिन्यू करायचा आहे।
आपण पाहणार आहोत सजना चित्रपट जो नवीन रिलीज होतोय त्याचा प्रोमो, सजनाचा प्रोमो. आणि त्याची जी चित्रपट अभिनेत्री आहे प्राची पालवे मॅडम आणि खूप छान असं त्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे आपण प्राची पालवे मॅडम ज्या आपल्या कार्यक्रमाला आल्या सिनेमा अभिनेत्री त्यांचा हा आपण सीझन जो टीजरचा प्रोमो आहे तो आता लगेच आपण पाहणार आहोत थोड्याच अवधीमध्ये. चालू करा. ज्या पुरस्कर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत त्या सर्व पुरस्कर्त्यांना विनंती आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहा समवेत एक फोटो काढण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रोज नाही माहिती मला पण तसं झालं म्हणजे असे जवळ असं वाटतं. थीम द सॉन्ग. यस 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 यस. आज तुले भारी ज्यांचा सत्कार या ठिकाणी राहिला असेल अशा सर्व मान्यवरांचे मी आमच्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने क्षमस्व माफी मागतो. कार्यक्रमाचा काही अवधी होता, कोणाचा जर आमच्याकडून
चुकून जर सत्कार समारंभ राहिला असेल मीडिया समूहाच्या वतीने मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. तुम्ही नक्की मला माफ करा, कारण तेवढी माझी उंची नाही, पण तुमची नक्की उंची आहे, त्यामुळे तुम्ही मला माफ करा.